उद्धव ठाकरेंनी भाजपसह महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। मोहम्मद अली जिनांनाही लाजवेल असं लांगुल चालन भाजपनं मुस्लिमांचं सुरू केलंय, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली। तसंच वक्फच्या जमिनींवर सत्ताधाऱ्यांचा डोळा आहे असा आरोप त्यांनी केला। आपल्या मित्रांच्या घशात वक्फच्या जमिनी घालण्याचा कट सरकार आखतंय असं उद्धव ठाकरे म्हणाले। तर उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं। सुधारणा काल त्यांनी करायला पाहिजे होत्या। बरं, त्याच्यामध्ये साधारणतः एकूण जे काही चित्र चाललं होतं म्हणजे प्रतिपक्ष, विरोधी पक्ष किंवा प्रतिपक्ष काय असेल ते, पण त्या ज्या काही सूचना होत्या त्यांना तुम्ही असं केलं होतं की तुम्ही मुस्लिम धार्जिणे आहात आणि हे हिंदू धार्जिणे आहेत आणि हे स्वतः जेवढं मुसलमानांचं लांगुल चालन करत होते ते बघितल्यानंतर मी म्हणेन की जिनांना सुद्धा लाज वाटली असेल की अरे आपल्याला नाही जे करता आलं ते यांनी केलं, भाजपने करून दाखवलं। म्हणजे जे जिनांनी केलं नाही ते काल संसदेत मुसलमानांची बाजू घेऊन भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांनी करून दाखवलं। राहुल गांधी यांची सावली मिळाल्यामुळे, राहुल गांधींच्या सोबत राहिल्यामुळे उबाटाला सातत्याने वारंवार जिनांची आठवण येते, वारंवार जिनांची आठवण येते। हे दुर्दैव आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आता त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, काय करायचं ते सुचरत नाही, काय निर्णय घ्यायचे ते समजत नाहीत आणि म्हणून आज जी पत्रकार परिषद घेतली त्यांच्या निर्णयाचं समर्थन करण्यासाठी खरं म्हणजे स्वतःचीच अब्रू काढून घेण्यासारखं आहे। आणि याशिवाय उद्धव ठाकरे यांनी कोणकोणत्या मुद्द्यांवर काय टीका केली आहे पाहूया। कालच्या वक्फ बोर्डाच्या चर्चेवरनं भाजपचं खरं रूप हे देशातल्या जनतेला कळलेलं आहे। त्याच्यामुळे आता हिंदू सुद्धा, त्या हिंदूंचे पण डोळे उघडलेत। मुसलमान, ख्रिश्चन, शीख, हरदीप सिंग कौर त्यांनी अप्रतिम भाषण केलेलं आहे, त्यांनी पण अप्रतिम भाषण केलंय आणि सगळ्यांच्या मनात आता ही भीती आहे की आज हे पहिलं पाऊल यांनी मुस्लिम ट्रस्टवरती टाकले, उद्या जैनांच्या टाकू शकतील, ख्रिश्चनांच्या टाकतील, कारण त्यांच्याकडे पण संपत्ती आहे, शीख लोकांच्या टाकतील, अगदी बौद्धांचे येईल, हिंदूंच्या तर आहेच आहे। तर हे आत्ताच सगळ्यांनी जागा होण्याची गरज आहे। जिनांना लाजवेल अशी भाषणं काल भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी केलेत। त्याच्यामुळे आता हिंदूंनी जागा व्हायला पाहिजे की अरे आपण यांना निवडून दिलं पण हे मुस्लिमानांची बाजू घेत आहेत। कधीतरी रामनवमीला राम मंदिर किंवा हिंदू वस्तींमध्ये यांनी काही वाटलंय का? हनुमान जयंतीला वाटलंय का? होळीच्या वेळेला काय पुरणपोळ्या वाटल्यात का? मग सौगाते मोदी वाटताय, ही कोणाची बाजू आहे? म्हणजे सगळेच जण बरोबर त्या वेळेपुरते पाहिजेत। त्यांनी तोंडावर ठणकावून सांगितले जदयू आणि त्या टीडीपी वाल्यांनी की ते मुसलमानांचे तारणहार आहेत, आम्ही त्यांच्या हक्काचं रक्षण करू। कोणाची एकाची हिंमत नाही झाली की असं बोलू नका, हे नाही चालणार, आम्ही हिंदू आहोत। बिल का सपोर्ट नहीं कहा मैंने कहा मैंने बिल का ही विरोध नहीं किया। मैंने इनका जो ढोंग है, नौटंकी है और भ्रष्टाचार है उसका मैंने विरोध किया है, लेकिन उसमें जरूर कुछ अच्छी चीजें है, लेकिन और हमारी या अन्य पक्षों की सूचनाएं ले लेते तो इतने विवाद करने की आवश्यकता ना होती। सबका साथ चाहिए था ना, तो सबका साथ आपने क्यों नहीं लिया? और आपने पहले शब्द से ऐसी शुरुआत किया कि हम हैं आपके दुश्मनी है। जिस तरीके से उनका एक तौर तरीका था, मतलब एक तरीके से वो मुस्लिम लोगों को पूरा ललचा रहे थे, लेकिन हमको ऐसे कटोरे में इसमें खड़े कर रहे थे। काल त्यांनी जी काही भाषणं केली, दोनपैकी एक गोष्ट खरं आहे, जर आम्ही हिंदुत्व सोडलं असं कोणाचं म्हणणं असेल, काही बाडग्यांचं म्हणणं आहे असं की आम्ही हिंदुत्व सोडले, ज्यांना गद्दार जे गाणं गाजलं गद्दार, त्या गद्दारांचं म्हणणं जर का असेल की आम्ही हिंदुत्व सोडलं, मग काल तुमच्या आजूबाजूला जी मुसलमानांची तारीफ चालली होती तेव्हा तुमच्या शेपट्या कुठे गेल्या होत्या? तेव्हा तुम्ही काय सोडलं होतं? लाज सोडली होती, लज्जा सोडली होती? का तुम्ही बोलला नाहीत की आम्ही बाळासाहेबांचे विचार मानणार आहेत, आम्हाला हे मान्य नाहीये, ही तुमची त्यांची चाललेली भलामण आहे, हे लांगुल चालन आहे, हे आम्ही मान्य करू शकत नाही, म्हणून आम्ही यातून बाहेर पडत आहोत? का बोलला नाही तुम्ही? किरण रिजिजूंचं एक आश्चर्य वाटलं, अरविंद सावंत बोलल्यानंतर ते बोलले बाला साहब के आप ये थे तब हमको ऐसा लगता था। रिजिजू साहेब, मला पण काल वाईट वाटलं की तुमच्या तोंडावर, तुमच्या नाकावर टिचून नव्हे ठणकावून तुमचे मित्रपक्ष जदयूचे ते लल्लन सिंग बोलले असहाय्यपणाने, म्हणजे असं चीन समोर किंवा अमेरिकेसमोर आपली अवस्था झाली। तसं अमित शहा असतील, पियुष गोयल असतील, रिजिजू असतील, राजनाथ सिंग असतील, हे त्यांच्याकडे बघूही शकत नव्हते, खाली मान घालून लाचारीने हसत होते। मग तुम्ही उठून सांगताय की हे बिल आहे ते मुसलमानांच्या हिताचं आहे, मग नेमकं हे बिल मुसलमानांच्या हिताचं आहे
तर मग माझा प्रश्न परत तोच आहे, तर हिंदुत्व आम्ही सोडले का तुम्ही सोडलेलं आहे? काल वक्फ बोर्डाचं बिल मांडलेलं आहे. योगायोग असा आहे की किरण रिजिजू यांनी हे बिल मांडलं. आता हे किरण रिजिजू यांनीच एकेकाळी गोमांस खाण्याचं समर्थन केलं होतं. त्यांनीच वक्फ बोर्डाच्या सुधारणेचं बिल मांडलं. हा योगायोग किंवा ठरवून आणलेला योगायोग आहे. नेमकं भारतीय जनता पक्ष करतंय काय, तर हेच कोणाला कळत नाहीये. लोकांना लढवायचं, झुंजवायचं आणि आपण आपलं राजकारणाच्या पोळ्या त्याच्यावरती भाजायच्या हे असे विकृत राजकारण सध्या भारतीय जनता पक्ष करते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.